क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 20 एप्रिलचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे नवीन नियुक्त्या, म्हणजे जे पण आपण न्यू अपॉइंटमेंट झाले आहेत त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आणि हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल. तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न तुमच्यासाठी, नुकतेच बिहारचे 24वे मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर ते आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते सम्राट चौधरी. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक का नामंजूर झाले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, आवश्यक जे 2/3 बहुमत मिळालं नाही म्हणून हा विधेयक नामंजूर झालेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण विस्तृत याची माहिती पाहूया. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर. मतदान विधेयकाच्या बाजूनं पडलेले मत किती आहे? 298. आणि विधेयकच्या विरोधात किती पडले मत? 230. तर हा विधेयक नामंजूर झालेला आहे यामुळे. आता आपण यांची माहिती पाहूया. संख्याबळाची कमतरता, संविधान दुरुस्ती आवश्यक असलेले 2/3 बहुमत म्हणजेच स्पेशल मेजॉरिटी सरकारला मिळवावं आले नाही. 528 सदस्यापैकी केवळ 298 मते बाजू पडली तर 352 मताची गरज होती. आरक्षणासोबत पुनर्रचना म्हणजेच रिझर्वेशन आणि डिलिमिटेशन लिंक, महिला आरक्षणाची अंमलबजावणी मतदारसंघ पुनर्रचनेवर अवलंबून ठेवल्यामुळे मोठा विरोध झाला. यामुळे आरक्षण प्रत्यक्षात येण्यास मोठा विलंब होणार आहे. दक्षिणात आणि उत्तर विरुद्ध विवाद, रिजनल इम्बॅलन्स, लोकसंख्या आधारित पुनर्रचना झाल्यास दक्षिण भारतातील राज्याची जागा कमी होऊन उत्तर भारताचे वर्चस्व वाढेल या भीतीने प्रादेशिक पक्षांनी विरोधात मतदान केलेलं आहे. OBC कोटेची मागणी, महिला आरक्षणात OBC आणि अल्पसंख्याक महिलांसाठी स्वतंत्र तरतूद नसल्याने अनेक पक्षाने या विधेयकाला विरोध दर्शवलेला आहे. विरोधी पक्षांची एकजुटता, प्रमुख विरोधी पक्षांची संघरचने मतलब फेडरलिझमला धोका असल्याने सांगताने एकमताने विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. तर यामुळे हा विधेयक नामंजूर झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं विधेयक आहे आणि यांची माहिती तुम्ही लक्षातच ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये इन्फोसिसने कोणाला आपला नवीन जागतिक ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले आहे? तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो कार्लोस अल्कराज. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. इन्फोसिसचे नवीन जागतिक ब्रँड अँबॅसिडर कार्लोस अल्कराज. ओळख, 7 वेळा ग्रँड स्लॅम विजेता आणि स्पेनिश टेनिस स्टार. तंत्रज्ञान, इन्फोसिस टोपेज आणि AI प्लॅटफॉर्मद्वारे खेळाचे विश्लेषण करणार. सामाजिक कार्य, इन्फोसिस आणि कार्लोस अल्कराज फाउंडेशन तंत्रज्ञानामुळे सामाजिक बदल घडणार. वारसा, राफेल नडाल आणि इगा स्विॲटेक यांच्यानंतर अल्कराजची ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ही माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतातील पहिली वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो कोणता ठरलेला आहे? तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो काकरिया कोची डेपो, अहमदाबाद. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. 17 एप्रिल 2026 रोजी काकरिया कोचिंग डेपो अहमदाबाद हा अधिकृतपणे भारताचा पहिला वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो ठरलेला आहे. स्थान अहमदाबाद गुजरातमध्ये हा आहे विद्यार्थी मित्रांनो. मान, देशातला पहिला वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो. जलबचत, दररोज सुमारे 1.60 लाख लिटर पाण्याची बचत, वर्षाला 5.84% कोटी लिटर पाण्याची बचत करत आहे. तंत्रज्ञान, पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी फायटोटेरिडिशन नावाची वनस्पती आधारित नैसर्गिक पद्धतीचा वापर होतो. प्रक्रिया, सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते रेल्वे डेपे
धुण्यासाठी पुन्हा वापरलं जातं. उद्दिष्ट भारतीय रेल्वेच्या नेट झिरो कार्बन उत्सर्जन आणि शाश्वत विकास लक्ष्य गाठणे. त्यानंतर पुढला प्रश्न, राज्यसभेचे उपसभापती सलग तिसऱ्यांदा कोणाची बिनविरोध निवड झालेली आहे? तर ही निवड आहे विद्यार्थी मित्रांनो हरिवंश नारायण सिंग. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. हरिवंश नारायण सिंग राज्यसभाचे उपसभापतीची निवड एप्रिल 2026 मध्ये करण्यात आली. आणि सभापती तर तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो हे भारताचे उपराष्ट्रपती असतात. नाव आता जे उपसभापती झाले त्यांचं नाव काय? हरिवंश नारायण सिंग. सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. विक्रम सलग 3 वेळा निवडून येणारे ते गैर काँग्रेसी नेते आहेत. दर्जा पत्रकारिता क्षेत्रात योगदानाबद्दल त्यांचे नियुक्त सदस्य म्हणजे नॉमिनेटेड मेंबर आहेत. प्रस्तावक सभागृहाचे नेते JP नड्डानं हा प्रस्ताव मांडला. त्यानंतर पुढला प्रश्न, रिलाईफ योजना भारत सरकारने कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? तर तो मंत्रालय विद्यार्थी मित्रांनो वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. रिलायन्स आणि लॉजिस्टिक इंटरव्हेन्शन फॉर एक्सपोर्ट फॅसिलिटी हे याचा फुल फॉर्म आहे. मंत्रालय कोणतं आहे? वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. मुख्य उद्देश भारतीय निर्यातदारांना लॉजिस्टिक खर्च कमी करणे आणि निर्यात वाढवणे. लाभार्थी प्रामुख्याने MSME क्षेत्र आणि छोटे निर्यातदार. आर्थिक मदत, वाढीस विमा संरक्षण आणि मालवाहतूक खर्चात सवलत. संकट निवारण, पश्चिम आशियातील तणावामुळे विस्कट झालेल्या व्यापाराला आधार देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, देशांतर खेळाडूसाठी केंद्रीय करार प्रणाली म्हणजे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सिस्टम लागू करणारी पहिली राज्य क्रिकेट संघटना कोणती? तर ती संघटना विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याची आहे, म्हणजेच हे आहे मुंबई क्रिकेट संघटना. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट संघटना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. मान केंद्रीय करार लागू करणारी देशाची पहिली संघटना. लाभार्थी वरिष्ठ आणि महिला क्रिकेट खेळाडू. कामगिरी अनुसार ABC गटात विभागणे. उद्देश स्थानिक खेळाडूंना निश्चित वेतन आणि आर्थिक सुरक्षा देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, सूर्य देवभूमी चॅलेंज 2.0 हा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला? तर तो राज्य विद्यार्थी मित्रांनो उत्तराखंड राज्य. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. सूर्य देवभूमी चॅलेंज 2.0 राज्य उत्तराखंड गढवाल हिमालय. कोणाद्वारे? भारतीय सेनाद्वारे. उद्घाटन CDS जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते. स्वरूप 113 किमीचे हाय अल्टिट्यूड रनिंग स्पर्धा. उद्देश साहसी खेळ, पर्यटन आणि सीमावर्ती भागाच्या वारसा संवर्धन करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, आशिया शून्य उत्सर्जन समुदाय म्हणजे AZEC हा उपक्रम कोणत्या देशाने सुरू केलेला आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो जपान हा देश. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आशिया शून्य उत्सर्जन समुदाय संस्थापक देश जपान. मुख्य आशिया देशामध्ये नेट झिरो उत्सर्जन साध्य करणे, सहकार्य, ऊर्जा सुरक्षा आणि डिकार्बोनायझेशन, तांत्रिक आणि आर्थिक मदत करणे. सदस्य प्रामुख्याने आग्नेय आशियाचे देश आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश. संकल्पना शाश्वत आर्थिक वाढीसह हरित ऊर्जाला चालना देणे. त्यानंतर पुढला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, FIDE महिला कॅन्डिडेट्स टूर्नामेंट जिंकणारी पहिली भारतीय बुद्धिपटू कोण ठरलेली आहे? तर ती आहे विद्यार्थी मित्रांनो R वैशाली. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारतीय ग्रँडमास्टर R वैशाली हे FIDE महिला कॅन्डिडेट टूर्नामेंट जिंकणारी पहिली भारतीय बुद्धिपटू ठरलेली आहे. तिने 15 एप्रिल 2026 रोजी सायप्रस येथे झालेल्या स्पर्धेत हे ऐतिहासिक यश मिळवलेलं आहे. तर नाव काय? R वैशाली म्हणजे रमेश बाबू वैशाली. ऐतिहासिक मान, महिला कॅन्डिडेट स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय. अंतिम विजय, शेवटच्या फेरीत त्याने कटरीना लॅग्रोला हरवून त्याने विजेतेपद मिळवले. पुढला ध्येय, या विजयामुळे ते आता जागतिक चॅम्पियन तू वेजून हिच्याशी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा लढणार आहे. विशेष, वैशाली आणि तिचा भाऊ R प्रज्ञानंद हे दोघे एकाच वेळेस कॅन्डिडेट खेळणारे जगातले पहिले भावंडांची जोडी आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, IMFच्या नव्या आकडेनुसार भारतीय जगातली
सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे. तर कोणत्या देशाला भारतनं मागं टाकून 5वे स्थान पटकवलेले आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो UK हा देश. तर UK हा 5व्या नंबरवर आहे आणि 6व्या नंबरवर भारत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असेल. IMFचा अहवाल म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड याचा अहवाल जागतिक अर्थव्यवस्था भारतच्या क्रमांक किती आहे? 6वा आहे, सर्वात मोठी अर्थव्यवस्था. आणि यापूर्वी किती होती? तर 5व्या क्रमांकावर होती. पण आता 5व्या क्रमांकावर कोण आहे? तर युनायटेड किंगडम आहे. भारताला मागं टाकून त्याने 5वे स्थान मिळवलेलं आहे. GDPचा आकार भारतच्या GDP 4.15 ट्रिलियन तर UKच्या 4.27 ट्रिलियन एवढा आहे. मुख्य कारण डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन आणि तांत्रिक गणनाचा बदल. भविष्य 2027 पर्यंत भारत पुन्हा जागतिक 4थी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा अंदाज आहे. आता आपण रँकिंग पाहूया विद्यार्थी मित्रांनो. पहिल्या क्रमांकावर अमेरिका, जागतिक सर्वात मोठी अर्थव्यवस्था. दुसऱ्या क्रमांकावर चायना आहे. तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी आहे. 4थ्या क्रमांकावर जपान आणि 5व्या क्रमांकावर आता कोण पोहोचलेला आहे? UK पोहोचलेला आहे भारतला मागं टाकून. आणि भारताची क्रमवारी किती आहे? तर भारताची क्रमवारी 6व्या क्रमांकावरची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे न्यू अपॉइंटमेंट. तर आता आपण जे नवीन अपॉइंटमेंट आहेत त्याबद्दल माहिती पाहूया. प्रवीण रंजन, महासंचालक CISF. अनु गर्ग, मुख्य सचिव ओडिशा. नितीन नवीन, राष्ट्रीय अध्यक्ष भाजपा. शत्रुजीत सिंह कपूर, महासंचालक ITBP. उषा जानकी रमण, कार्यकारी संचालक RBI. हर्ष सिंघवी, उपमुख्यमंत्री गुजरात. लुकास फिलिप, अध्यक्ष इंटरपोल. संदीप प्रधान, पूर्णवेळ सदस्य SEBI. राकेश अग्रवाल, महासंचालक NIA. आनंद गोयका, अध्यक्ष FICCI. प्रवीण विशिष्ट, विजिलन्स कमिशनर CVC. त्यानंतर रवींद्र कुमार अग्रवाल, भारतीय अन्न FCIचे नवीन अध्यक्ष. सुनित्रा पवार, महाराष्ट्रचे पहिली महिला उपमुख्यमंत्री. न्यायमूर्ती विक्रम नाथ, नॅशनल विधी सेवा प्राधिकरण नालसाचे नवीन कार्यकारी अध्यक्ष. न्यायमूर्ती सूर्यकांत, भारताचे 53वे मुख्य न्यायाधीश म्हणजे CGI. संजय गर्ग, भारतीय मानक ब्युरोचे नवीन महासंचालक. विवेक चतुर्वेदी, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क महामंडळचे नवीन अध्यक्ष. B साईराम, CMD कोल इंडिया. राजीव वर्मा, मुख्य सचिव दिल्ली. शांता रंगस्वामी, अध्यक्ष इंडियन क्रिकेट असोसिएशन. AK बालसुब्रमण्यम, अध्यक्ष AERB म्हणजेच अटॉमिक एनर्जी रिसर्च ब्युरो. मनाली मर्कन शिरसार, कुलगुरू नागपूर विद्यापीठ. नितीश कुमार, मुख्यमंत्री बिहार. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे क्रॉस करा कारण की नुकतेच नितीश कुमार हे राज्यसभामध्ये गेलेले आहेत आणि बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत हे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा विद्यार्थी मित्रांनो, कारण की अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. CP राधाकृष्णन, उपराष्ट्रपती भारत. प्रवीण कुमार, महासंचालक BSF. निर्मल मीडा, अध्यक्ष ASSOCHAM. विजेंदर सिंग, सदस्य एशियन बॉक्सिंग काउन्सिल. रवींद्र कुमार अग्रवाल, CMD फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. विश्वजीत साय, नियंत्रक जनरल डिफेन्स अकाउंट. संगीता बरुआ पिशारुती, अध्यक्ष प्रेस क्लब ऑफ इंडिया. प्रवीण कुमार श्रीवास्तव, मुख्य सतर्कता आयुक्त CVC. शेफाली वर्मा, ब्रँड अँबॅसिडर हरियाणा राज्य महिला आयोग. TC कल्याणी, नियंत्रक जनरल ऑफ अकाउंट्स. वीरेंद्र वत्स, महासंचालक NCC. एअर मार्शल नागेश कपूर, उपप्रमुख भारतीय वायू सेना. राजकुमार गोयल, मुख्य माहिती आयुक्त CIC. अकाई पद्मशली, सदस्य सर्वोच्च न्यायालय समिती. तर ही विद्यार्थी मित्रांनो खूप अत्यंत महत्त्वाची अपॉइंटमेंट होती. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर आजचा प्रश्न, एक प्रश्न तुमच्यासाठी असतो विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. कारण की विद्यार्थी मित्रांनो, ट्राय करायला काही हरकत नाही. ट्राय केला तर चुकला तरी चालेल कारण की आपण ही माहिती आपल्याला लक्षात असतो. तर आजचा प्रश्न आहे, विस्डन पुरस्कार 2026मध्ये महिला क्रिकेट ऑफ दी वर्ल्ड म्हणून कोणत्या भारतीय खेळाडूची निवड झाली? तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या आणि एक वेळा ट्राय नक्कीच करा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे करंट अफेअरची सिरीज घेत आहोत, हे डेली करंट अफेअरची सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.